सर्वसामान्यांच्या ठेवी बुडवणाऱ्या पतसंस्थेविरोधात बीडमधील ठेवीदार आक्रमक झालेत। ज्ञानराधा मल्टीस्टेट, मातोश्री पतसंस्था, साईराम, अर्बंदी मराठवाडा या बँकांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडवल्यात। त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडलेत। बीडमध्ये या ठेवीदारांसाठी राणे यांची स्वाभिमानी संघटना आणि शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी पुढाकार घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली। सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ज्ञानराधा बँकेमध्ये कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत। त्यामुळे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी सुद्धा केली गेली आहे। या संदर्भात नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीड जिल्ह्यामध्ये मागील वर्षभराच्या कार्यकाळामध्ये 5 मल्टीस्टेट आणि अर्बन बँकांना जे आहे कुलूप लागलेलं आहे आणि त्यामुळेच जे काही हजारो ठेवीदार आहेत त्यांच्या कोट्यवधींच्या ज्या काही ठेवी आहेत त्या बुडालेल्या आहेत। आणि यात अग्रस्थानी जी आहे ती सगळ्यात विश्वासू मानली जाणारी ज्ञानराधा पतसंस्था। बँकांविरोधात रोष जो आहे तो व्यक्त केला जातो आहे। हे सर्व ठेवीदार आहेत बीडमधले। नेमक्या काय अडचणी आहेत, कशासाठी हे पैसे त्यांना बँकांकडून मिळत नाही आहेत, जाणून घेऊयात। काय सांगितलं जातं ह्या काही ज्या काही बँका आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय उत्तर मिळते नेमकं? बीड शहरामध्ये ज्या अनेक पतसंस्था ह्या मागच्या काळामध्ये काही बंद झाल्या आणि अशामध्ये अलीकडच्या ह्या 2 महिन्यापूर्वी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एक मोठी पतसंस्था नावाजलेली, जिच्या शाखा ह्या महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यामध्ये देखील काही ठिकाणी आहेत, ही 2 महिन्यापासून बंद आहे। आणि माझे स्वतःचे बीड येथे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये साधारण माझ्या सगळ्या कुटुंबाचे मिळून 20 ते 25 लाख रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी आहे। माझे 7 लाख रुपये आहेत। ज्ञानराधावाल्यांनी आम्हाला चेक दिलेला आहे, 6 महिन्याच्या पुढची अगेन्स्ट तारीख टाकून दिलेली आहे। आज आमच्या परिवाराला पैशाची गरज असून आम्हाला पैसे मिळत नाहीत। ही एकदम शोकांतिका आहे। ह्याच्यामुळे बाजारपेठेवर पूर्ण परिणाम झालेला आहे। ही गोष्ट जी झाली आहे ही एक आमच्या मनाला एक वेदना देणारी गोष्ट आहे की आमचे पैसे असूनसुद्धा आमच्या कामात येत नाहीत। 2 ते 3 महिन्यापासून मी बँकेत चक्रा मारतोय, परंतु उडाउडीची उत्तरं येतात आणि उत्तरात त्यांचं असं म्हणणं येतं की थांबा देऊ। बरं, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे जर 2-1 लाख रुपये जर असतील, समजा हे यांच्याच्याने देऊ शकत नाही, तर मग थांबायचं किती दिवस? ज्ञानराधामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाचे डिपॉझिट ग्राहकांचे आहेत आणि ज्ञानराधावाले लोकांना कुठल्याही प्रकारचे पैसे देत नाहीत। बँकेचं स्टेबिलायझेशन नव्हतं, त्याच्यामध्ये जे कर्ज वाटप आहे ते कर्ज वाटप कुठेनी जाहीर केलं पाहिजे, कारण सगळाच्या सगळा पैसा हा स्वतःच्या लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंटवरती कुठेनी वापरलेला आहे। म्हणजे हजारो कोटी रुपये त्यांनी गाड्यावरती आणि डेट इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑफिसेसवरती खर्च केलेत। या निगरगट्ट प्रशासनाला नेमकं पाझर कधी फुटणार असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।